आमच्या कोंडला सँक्च्युरीची एरिया आहे ती 8 स्क्वेअर किलोमीटर. 8 स्क्वेअर किलोमीटर 8 स्क्वेअर किलोमीटर. सर्वात लहान सँक्च्युरी कुठली आहे तर कोंडला सँक्च्युरी आहे आमच्या गोव्यामध्ये. आणि याच्यापेक्षा लहान सँक्च्युरी आहे ती आमची बर्ड सँक्च्युरी आहे, ती सलीम अली बर्ड सँक्च्युरी पणजीला आहे, शोराव. तर आपण नवीन रिक्रूट आहात सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि तुम्हाला काही लोक इथं दोडामार्ग वगैरे या तालुक्यातली इथं कोकणचे कोणी आहेत का? इथली कोणीच नाही. मग कधी आपण भटकंती वगैरे केली काय रानामध्ये वगैरे? ट्रेनिंगचा पार्ट सोडून केली. कधी पक्षी वगैरे असं काही जनावर वगैरे कोण फोटोग्राफी वगैरे कोणाचं बर्डिंग साठी वगैरे कोण जातात का? तुम्ही गेलाय कधी? नाही गेलाय. आता आपल्याला इथं जर बघितलं तर आमचा हा जो स्पॉट आहे तो जरी आमचा मिनी झू आहे एकदम, जसं तुमचे भायखळा झू आहेत किंवा मैसूर झू आहेत, बेंगलोर झू आहेत किंवा आणि कुठले गुजरातचे झू आहेत, दिल्लीचे झू आहेत, हे मोठमोठे झू आहेत. पण मॅक्झिमम जास्तीत जास्त जे झू आहेत ते कोण चालवतात ते माहीत आहे? तिथं कोणा म्युन्सिपाल्टीकडे असणार, कोणी प्रायव्हेट झू असतात, नाहीतर तिथलं मॅक्झिमम जे असेच असतात. कारण तिथं तुम्हाला फॅसिलिटीज म्हणजे काय जे बाकीच्या सोयी सुविधा असतात त्या वेगवेगळ्या असतात. तिथं हे सरकार चालवतं, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट चालवतं. मग आम्हाला काय असेल थोडंसं, आता आपण पण या फॉरेस्टमध्ये आल्यामुळे आपल्याला काय सांगायला काय प्रश्न आहे, कुठंतरी थोडं आपल्याला बेड्या असतात, त्या लिमिटेशन म्हणजे ज्या बेड्या असतात त्याच्या बाहेर तू काही जास्त तडफड करू शकत नाही. तुझ्या त्या लिमिटेशनमध्ये राहून काम करावं लागतं. म्हणजे तुम्हाला कायदा पाळावा लागतो. कारण बाहेरचा एक NGO असला तर तो कसाही हँडल करू शकतो जनावराला. त्याचा वगैरे व्हिडिओ वगैरे जर व्हायरल झाला तर त्याच्यावर कोणी ॲक्शन जास्त घ्यायला जाणार, कारण ॲक्शन घेणारे तुम्ही असणार, म्हणजे आम्ही असणार किंवा सर असणार, आम्हाला समज. पण ज्या वेळेला आमच्याकडून मिस हँडलिंग वगैरे होतं आणि असं जर मिस हँडलिंग झालं किंवा आम्ही काय केलं तर काय होणार सांग, कुठं व्हायरल काय होणार, तर ते व्हायरल झाल्यानंतर वरून आदेश येणार की याला जर ती पावत पुढे दिली काय. प्रायव्हेट पार्टी ज्या वेळेला ते हँडल करतोय, कुठला बिबटा मिळाला, कुठला वाघ मिळाला, कुठला गवा मिळाला त्यांना, किंवा कुठलं पिसाई मिळालं, साळुंदर मिळालं, काही मिळालं तर ते काय करतात तिथं ते आपल्याला हवं तसं हँडल करू शकतात. क्रोकोडाइल्स वगैरे. आता तुम्हाला सांगायची गरज, सोशल मीडियावर तुम्ही सर्व ॲक्टिव्ह आहेत ना, कोणीतरी तुम्ही फॉलो करता ना सोशल मीडिया, फेसबुक वगैरे, याच्यावर सर्व येतं. मग ह्याच्यात जर प्रायव्हेट पार्टीने आले तर आम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त काय करू शकतो, कायदेशीर कारवाई करायला आम्ही जाऊ शकतो. पण ज्या वेळेला तुम्ही हँडल करत समजा जर मिस हँडल केलं तर काय होणार सांगू, वरून आदेश काय येणार की आम्ही कसं ह्या पद्धतीनं कशाला तुम्ही काम केलं किंवा तुम्ही पब्लिकला हँडल करायला कसं दिलं. कारण पहिल्यांदा रेस्क्यू करायला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या एरियात तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, बॅरिकेड्स घालावी लागतात, पट्टी वगैरे बांधतात बघा ती तिथं की नो एंट्री फॉर अदर प्रायव्हेट पर्सन, नाही तर कोणाला. इवन आता काय आहे की मीडिया वगैरे जास्त ॲक्टिव्ह असल्या कारणाने ते थोडेसे जास्त क्लोज येतात. पण त्यांना पण बाहेर, कारण आमचा गोवा हा एकदम लहान असल्या कारणानं ही जास्त थोडी सोशल मीडिया आणि तुमचे यूट्यूबर्स वगैरे जास्त ॲक्टिव्ह आहेत तिथं. इथं कुठेही जरा पेरीची खांदी जरी मारली अशी तुम्ही, खांदी म्हणता त्याला तुम्ही, ती जरी इवन मोसिंग, व्हॉट यू कॅन से दॅट, मोरिंगा, शेगुल हां, त्याची फांदी जरी मारली तरी इथं कंप्लेंट येते. तुम्ही जर मी पणजीला पण सर्व्हिस केली, मी 2 वर्ष होतो रेंजर म्हणून. अक्षरशः तिथं तुम्हाला बसायला वेळ मिळत नाही, फक्त काय नाही फोन घडघडत असतात. आणि तुम्ही जे गार्ड आणि आमचे जे फॉरेस्टर वगैरे आहेत ना, हे आम्ही सर्व मिळून काय आहे तर बॅकबोन आहे. आम्ही जर असे फक्त ते काय करायचं, तिथं काय करायचं असं म्हणजे तिथं काय पेरू मारलाय हे मारले म्हणजे आम्ही बसलो तर वरून काय ते आदेश येतो काय सांगा बघू. तिथं तर मोठं झाड मारले म्हणून कुणीतरी आपल्याला जर पणजीची स्टोरी सांगायचं असं होऊ शकतं. तसं ह्या जागेमध्ये ज्या वेळेला तुम्ही सर्व्हिस करताय ही पणजी पेरूच्या खांदी, पण इथं कसं असतं की आमची ही जी सँक्च्युरी आहे इथं लिमिटेशन भरपूर असतात. तिथं तुम्ही काही सांगून त्याला तुम्ही आत्ता चला म्हणू शकता. जर तुमच्या सँक्च्युरीमध्ये कोणी कुठला फोन केला किंवा कुठं हे झालं, पहिल्यांदा काय होतं, आम्हाला कंप्लेंट द्या म्हणून सांगत होतो आम्ही, रिटर्न कंप्लेंट द्या. ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा रुजू झालं होतं डिपार्टमेंटमध्ये 97-98-2000 याच्या, त्यावेळेला काय करत तुम्ही लिहून द्या, हे करून द्या म्हणून लोकांना सांगत होतो. आज आम्ही तसं सांगू शकत नाही. म्हणा तुम्ही लिहून द्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणून सांगू शकत नाही. जर मोबाईलवर पण तुम्हाला जर मेसेज आला की इथं कटिंग चालू आहे म्हणून आमच्या सँक्च्युरीमध्ये, तर इमिडिएटली तुम्हाला तिथं जावं लागतं. पहिले आम्ही लिहून द्या, हे द्या म्हणून कुणाला सांगत होतो. कारण काय लोक पण कमी याच्यातली होती, आता लोक जास्त ॲक्टिव्ह आहेत. म्हणून सँक्च्युरी हँडल करत असताना मॅनेजमेंट करावं लागतं. त्याच्यावर आमचे गार्ड असतात
आता तुम्ही तिथं काय म्हणतात मला माहित नाही, आम्ही इथं ट्रॅकर म्हणून घेतो गार्डला बरोबर त्याला सगळं. तुम्ही कोयतेर म्हणतात काहीतरी वॉचमन वगैरे असतात बघा, वनमजूर असतात ना तिथं पण. त्यांच्या आता गार्डला सोबत वनमजूर मिळतो. पूर्वी असं नाही व्हायचं. पूर्वी केवळ एक गार्ड होता. आम्हाला मला वाटतं 2005 पर्यंत आम्हाला वनमजूर मिळत नव्हते. फक्त गार्ड त्याच्यामध्ये तिथं जायचा, त्याने हो तर दुसऱ्या बाजूच्या कुठल्या गार्डला घ्यायचा आणि सर्व मिळून जायचं, त्याने ते काम करायचं. आज तशी परिस्थिती नाही. गार्डला एक आमच्या तुमच्याजवळ पण असणार, तिथं महाराष्ट्रात पण आहे वाटते वनमजूर. मग ते जे वनमजूर असतात त्यांना घेऊन जावं लागतं. आणि आज GPS वगैरे तुम्हाला देतात, ते गारमेंटचे इन्स्ट्रुमेंट वगैरे तुम्हाला दाखवले तुम्हाला सरांनी वाटतं, नाही तर तुमच्या पुढच्या याच्यामध्ये येणार तुम्हाला ते ट्रेनिंगमध्ये. लोकेट आता फोनवर सुद्धा तुम्ही जर याचं कुठलं हे टाकलं त्याच्या ॲपमध्ये तुम्ही आणि जर ढूंढायला निघाला तर तुम्ही त्या जागेवर पोहोचू शकता. लोकेशन काय गुगल मॅप पण तुम्हाला नेऊन पोहोचवतं तिथं. अशा प्रकारे शोधून काढायला आता होतं. पण पूर्वी तसं नव्हतं. म्हणून जे पूर्वी वाईल्डलाईफ मॅनेजमेंट होतं ते वेगळं होतं आणि आज सर्व पूर्वी सायंटिफिक तरी पद्धतीने होत होतं. पण आताही सायंटिफिकच होतंय, पण थोडं जरा जास्त ऍक्टिव्ह झालंय आणि ऍक्टिव्हेट झालंय. जसं मोबाईलला रिचार्ज करावं लागतं, आता तुम्हाला जास्त रिचार्ज करावे लागतात. गार्ड फॉरेस्टर वगैरेंना सांगावं लागतं इथं चला म्हणून. पण तुम्ही ऍक्टिव्ह असं आहेतच. काय माहित आहे, तुमच्याजवळ आता मोबाईल आहे, तुम्हाला माहित आहे इथं सरांनी सांगितलंय की त्या माथ्यावर जायचंय म्हणून. तुम्ही पण शोध घेणार की कुठं आहे, कसं जायचं, गुगलने हे करून तुम्ही पण जाणारच तिथं. पण गेलं तरी तुमचं ड्युटी असते पहिल्यांदा ती तिथं काय झालं ते पाहिजे. नाहीतर आमचा एखादा गार्ड असतो, आम्ही कुणाचं नाव वगैरे घेऊ शकत नाही, एखादा गार्ड असतो किंवा फॉरेस्टर असतो, त्याला सांगितलं तू तिथं जाऊन ये म्हणून. याचा अर्थ असा नाही फॉरेस्टमध्ये जाऊन ये मी तू तिथं जायचं आणि यायचं असं नाही. तू जात असताना आजूबाजूला काय हे बघायचं, कारण सेंच्युरी मेंटेन करतोय, सेंच्युरीमध्ये आहे तू. प्रायव्हेट एरियामध्ये पणजीला नाही जायचं की तुला तो दाखवणार नेऊन म्हणून. त्या सेंच्युरीमध्ये तुला तिथं जात असताना वाटेत काय झालं ते बघायचं. तू जातो फक्त तिथं, तुला कोणी सांगितलं इथं वाघ आलाय म्हणून. वाघ आहे तर वाघ बघायला तुम्ही कसं जाणार, तुम्हाला चारही बाजूनी बघावं लागेल. त्याचे रॅकिंग असतात, मार्क केलेले असतात, त्याने जमिनीवर त्यांनी हे केलेलं असतंय. कुठंतरी त्याचं स्कॅट असतंय, ड्रॉपिंग केलेली असते तिथं, ती बघावी लागते. तुम्हाला वाघाला बघायला जमणे की तिथं बसून राहणार नाही तिथं. कदाचित काही त्याचं कील वगैरे असेल, काही मारलेलं असेल आणि तो खायला बसला तर तुम्हाला तसं असू शकेल. पण जर कुणी सांगितलं इथं वाघ आलाय आणि चला म्हणून, कारण तुम्हाला एवढा जास्त प्रॉब्लेम नाही हा मोठी एरिया असल्या कारण. आम्हाला इथं आहे, जर कुठे बिबटा आलाय म्हणून सांगितलं तर आम्हाला तिथं जाऊन त्याची सर्वे करावी लागते इमिडिएटली, कारण आमच्या बाजूनं सर्व गावं आहे. इथं कुठेही जर कोणी आम्हाला सांगितलं की लेपाड आलेला आहे म्हणून इथं, किंवा कुणी सांगतात की खरचटलेला कुठल्या गायीवर आहे, माग आहे की त्यांनी सांगितलंय लेपाड आहे म्हणून, ती कशी खरचटली ती बघायची नाही. पण आम्हाला तिथं जाऊन शोध घ्यावा लागतो, कारण तुम्ही सेंच्युरी मॅनेज ज्या वेळेला करतात त्या सेंच्युरीमध्ये त्याला पाण्याचा स्रोत बघावा लागतो, कुठं आहे तो. कारण आत्ता सर्वत्र पाणीच आहे, तुम्ही कुठल्याही या ओळाला गेला तर पाणी भेटणार. पण ज्या वेळेला तुम्हाला एप्रिलमध्ये येणार तुम्ही, त्यावेळेला इथं काही असत नाही. मग तुमचे आर्टिफिशियल वॉटरहोल असतात, ते पुन्हा भरावे लागतात. तर काही आमचे असंही असू शकतं की काय आपल्याला वाटेल की कशाला भरावा, हा एक भरला नाही तर काय होणार म्हणून. पण ज्या वेळेला तो लिंक तुटतोय ना, आम्ही सर्व भरून ठेवतो इथलं. ज्या ज्या जागेवर गाडी जाते तिथं आम्ही भरतो, ते बांधलेले असतात तिथं. आपल्या पण महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही चंद्रपूरला वगैरे तुमचं जवळ आहे तुम्हाला तिथं. मी पण गेलोय ताडोबाला वगैरे, आम्ही पण तिथं गेलोय तिथं फिरायला. पण दुर्दैवाने मला 3 दिवस राहिलो, 3 दिवसात एकही वेळा वाघ दिसती म्हटला नाही आम्हाला. आम्ही 3 दिवस म्हणजे आम्ही रेंजरच होतो, 5-6 होतो, आम्ही मजेसाठीच गेलो होतो. मग तिथनं ताडोबा करायला गेलो, पण 2018 मध्ये गेलो होतो, एकही भेटला नाही बघायला. नशीब म्हणायचं आमचं. नाहीतर तिथले आम्ही आल्यानंतर आम्हाला लोकांनी खूप सांगितलं की इथं आहे तिथं आहे म्हणून. तसं इथं तुम्हाला वाघ वगैरे डायरेक्ट सायटिंगला खूपच टोपोग्राफीमुळे डिफिकल्ट आहे. आमच्या इथं पण मायग्रेटरी वाघ तुमच्या इथून महाराष्ट्रामधून येणारे असणार किंवा कर्नाटकमधून. इथं भीमगड सेंच्युरी जवळ आहे, काळी टायगर रिझर्व आहे. तुमचे पण इथलं बाकीचं फॉरेस्ट आम्हाला क्लोज आहे, दोडामार्ग एरिया, तिलारी घाटातलं. आता काहीतरी तो ॲडिशनल हे केलेलं आहे, म्हणजे असे जैवविविधता म्हणून काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे ही. कन्झर्वेशन, ते असे जे वेगळे वेगळे आहेत ना, ते आम्हाला अटॅच खूप आहेत. पण आमच्यापेक्षा तुमचं मोठं फॉरेस्ट आहे ते त्याला अटॅच आहे. जसं की मोल्याला तुम्ही गेला महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये, तर तिथं कर्नाटकची भीमगड सँच्युरी आमच्या मादेईला येऊन भेटते. तिथं जर वाघ असला तर तुम्ही आता तुमच्या तिथं बघायचं असेल तर तुम्ही गाडी घेऊन गेला तर तुम्हाला सायटिंग होऊ शकते, दिसू शकतं. पण इथं दिसू शकत नाही एवढं. कारण काय माहीत आहे तुम्हाला, इथं माहीत आहे तुम्हाला इथं काय आहे माहीत, इथली टोपोग्राफी
इथली जी टोपोग्राफी आहे ना, ही जी आता तुम्हाला जमीन दिसते नाही, तर तुम्ही जीपने फिरू शकत नाही सर्वत्र, कारण वेडीवाकडी वळणं जास्त आहेत आपले. इमिडिएटली तुम्ही कोंडल्याला आता येत असताना बघितलं असणार, इमिडिएटली इथं तुम्हाला सर्वत्र चढाव असणार, उतरण असणार, मग जीप घेऊन कुठं जाणार तुम्ही? त्या आवाजात तर राहू शकत नाही. थोडं पुढे या, मला ते मॅनेजमेंट करावं लागतं. तर जर आमची